हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल साची लाईफस्टाईल। तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। सर्वात आधी मी माझ्या सरांना रंग लावला आणि त्यांनीही लगेच मला कलर लावला आणि नंतर सुरू झाली आमची मस्ती। तर मग आमच्या कॉलनीमध्ये छोटंसं होली सेलिब्रेशनचा प्रोग्राम होता, म्हणून मी तिथे गेली। तिथे गेल्यानंतर सर्वजण मस्त नाश्ता एन्जॉय करत होते, तर चला म्हटलं मी पण त्यांच्यासोबत नाश्ता एन्जॉय करते। मस्त सर्व फ्रेंड्स सोबत नाश्ता एन्जॉय केला आणि त्यानंतर ह्या माझ्या सर्व फ्रेंड्स बघा, डीजे जसं सुरू झाला तसं त्यांना डान्स करायची खूप इच्छा झाली आणि नाश्ता करता करता बघा मस्त असे डान्स एन्जॉय करत आहेत। आणि नाश्ता करून झाल्यानंतर मी सर्वांना मस्त असा रंग लावला। ह्या आहेत लता काकू, ह्या माझ्या सर्वात फेवरेट आहेत, त्यामुळे सर्वात आधी त्यांना रंग लावला आणि नंतर मग सर्वांना, सगळे फ्रेंड्स, शेजारी, लहान मुलं सगळेच रंगामध्ये रंगलेले होते। डीजेवर मस्त गाणी, डान्स आणि फुल ऑन एन्जॉय करत होते सर्वजण। आजचा दिवस खूप स्पेशल झाला, कारण सगळे एकत्र येऊन आनंद साजरा करत होते। शेवटी मस्त असं एन्जॉय करत सर्वांना रंग लावला आणि त्यानंतर मग डीजे सुरू झाला। तर चला म्हटलं, डीजे सुरू झाला की मस्त गाणी, सगळे डान्स करत होते आणि एकमेकांना रंग लावत होते। लहान मुलं पिचकारी घेऊन पडत होती आणि मोठे पण काही कमी नव्हते। हसू, मजा आणि फुल ऑन धमाल। सर्वांना मस्त असा रंग लावून झाला आणि त्यानंतर ह्या माझ्या फेवरेट काकू आहेत, त्यांच्यासोबत चला म्हटलं काही फोटो घेऊयात आणि त्यानंतर मग चला म्हटलं आता डान्स तर केलाच पाहिजे, म्हणून मग आता मी डान्स एन्जॉय करते। तुम्ही जो
डान्स एन्जॉय करून झाल्यानंतर सर्वांना बाय केलोत आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. फायनली घरी पोहोचलोत. घरी पोहोचल्यानंतर मस्त फ्रेश झालोत. फ्रेश झाल्यानंतर थोडा वेळ आराम केलोत. आराम करून झाल्यानंतर मग रात्रीच्या स्वयंपाकाच्या प्रिपरेशनला लागलोत आणि आज आमच्याकडे व्हेज बिर्याणी बनवणार होतो. त्यामुळे आमच्या सरांनी मस्त अशी व्हेज बिर्याणी बनवलेली होती आणि ती एवढी टेस्टी झाली की खूप टेस्टी झाली. सर्वांनी मिळून मस्त बिर्याणी एन्जॉय केलोत आणि त्यानंतर तुम्हाला हा आमचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कसे व्लॉग आवडतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावर मी नवीन व्लॉग बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. बाय बाय.